हे आहे सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड, 50 एकरचं डम्पिंग ग्राउंड. आणि ह्या डम्पिंग ग्राउंडवरती 8-10 एकरमध्ये झाडं लागली तर किती छान होईल असे विचार सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या डोक्यात आलं. तर त्यांनी सह्याद्री देवराईवरती विश्वास ठेवला आणि आमचे सह्याद्री देवराईचे धडाडीचे कार्यकर्ते दिनेश कदम यांना अप्रोच केला. मग दिनेश कदम हे मला भेटले. त्यांनी सांगितलं असा प्रस्ताव त्यांनी दिलाय, आपल्याला त्याच्यावर काम करूया का. मग सुनील पवार आयुक्त आणि त्यांचे बाकीचे अधिकारी सगळे मिळून आम्ही सातारला एक मीटिंग केली आणि आम्ही असं ठरवलं की ही फार अतिशय आनंदाची गोष्ट आहे की डम्पिंग ग्राउंडवरती अतिशय घाणेरडा वास येतोय, त्याचं शुद्धीकरण केलं जाते वेगवेगळ्या यंत्राद्वारे, पण तिथं आपण 10 एकरमध्ये झाडं लावूया. म्हणजे फळांची, फुलांची आणि सुगंधित झाडं, वेली, रोपं, गवतं असं सगळं. आमचे सुहास वांगणकरांना पण बोलवून घेतलं आणि मग त्या मीटिंग नंतर असं ठरलं की ही झाडं परत कधीच कापली जाणार नाहीत. आणि त्या निमित्तानं आम्ही पूर्ण प्लॅन केला, MOU केला आणि मग 26 जानेवारीला तो कार्यक्रम घेतला. त्याच्या आधी तिथे झाडं लावली. सुरुवातीला 2000 झाडं लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, लागलेले आहे, त्याला सांभाळण्याचं काम चाललेलं आहे. आपण सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड, बेडग येथील डम्पिंग ग्राउंडवर आहे. या ठिकाणी आपण एक अनोखा आगळा वेगळा उपक्रम राबवत आहोत. जेथे डम्पिंग ग्राउंड आहे, जिथे कचरा आहे, कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि म्हणजे तिथं जायला सुद्धा कुणाला नको वाटतं अशा ठिकाणी आपण आता आहोत. आणि या ठिकाणीच आपण सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यानाचा आज आपण शुभारंभ करतोय. तर हा आपल्याला एक चांगला ग्रीन बेल्ट करायचा आहे आणि इथे वेगवेगळ्या थीम केलेले आहेत आपण, जसं की बटरफ्लाय गार्डन केलेलं आहे, फुलपाखरांच्या खाद्य वनस्पती, आणखीन त्यांच्या मधुरस घेणाऱ्या वनस्पती. कारण का दर अन्नाचा तिसरा घास खाताना आपण फुलपाखरांचे, मधमाशांचे आभार मानायला हवेत, कारण परागीकरणाच्या प्रोसेसमध्ये त्यांचा वाटा हा खूप महत्त्वाचा असतो. तर तदनंतर आपण ह्या ठिकाणी काही सुवासिक झाडं, ज्याला आपण ॲरोमॅटिक प्लांट म्हणतो, मग त्याच्यामध्ये काही मोठी झाडं आहेत, जसं की मुचकुंद आहे, सीतारंजन आहे, चाफा आहे, त्याच्यानंतर बकुळ आहे, काही वेली आहेत, रानजाई आहे, मोगरा आहे, लहान श्रब्समध्ये निशिगंध आहे. तर असे 19 प्रकारचे आपण सुवासिक झाडांचे वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत. हे पण कृष्णकमळ आहे आणि ह्याला भविष्यात आपण आर्च करतोय, म्हणजे कमान करतोय, त्याच्यावर चढेल ते. आणि 2 प्रकारचे फुलपाखरांची ती खाद्य वनस्पती आहे. हे कुठल्या कलरचं कृष्ण? हे निळ्या रंगाचं. फुलपाखरांचे खाद्य वनस्पती आणि त्यांच्या मधुरस घेणाऱ्या वनस्पती, ज्याला आपण होस्ट प्लांट आणि नेक्टर प्लांट म्हणतो, हे दोन्ही इथे लावलेले आहेत. जवळजवळ 22 प्रकारच्या वनस्पती आपण लावल्यात इथे. आणि एक्सपेक्टेड आपल्याला 25 बटरफ्लाय इथे येणं अपेक्षित आहे. कोडियम नावाची वनस्पती आहे, ज्याला फायरबुश पण म्हणतात. आग लागल्यासारखी ती काडी दिसते ना, म्हणून त्याला फायरबुश म्हणतात. तर ह्याच्यावर पण सनबर्ड्स येतात, फ्लॉवर पेकर येतात आणि खूप सारी फुलपाखरं त्याच्यावर मधुरस घ्यायला येतात. हे पण शेप वेगळा केला आपण, बरोबर ना? म्हणजे ह्या शेपमधून आपल्याला मुलांना तो गणित किंवा भूमिती या विषयाशी कसा निगडीत आहे. काही चौकोनी केलेत, काही त्रिकोण केलाय, काही षटकोन केलाय. हा स्ट्रॅचिटार्पेटा म्हणून आहे, ज्याला आपण जमैकन ब्लू स्पाइक म्हणतो. तर हे फुलपाखरांसाठी एक आदर्श वनस्पती आहे, ज्याला नेक्टर प्लांट म्हणतो आपल्याला. आणि याच्यावर सनबर्ड्स पण मोठ्या प्रमाणात येतात. तर ही वनस्पती एक मुख्य आकर्षण असेल आपल्या फुलपाखरू उद्यानाचं. त्याला फोनिक्स पाम म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो, शिंदी म्हणतो. तर एक कडेला लँडस्केपिंग साठी आपण लावलंय ते, त्याच्यावर पण फळावर पक्षी येतात. इकडे आपण बघतोय पामच्या स्पीसीस लावलेले आहेत. म्हणजे पाम एक निसर्गातला एक सुंदर आविष्कार आहे आणि काही भारतीय प्रजातीचे आहेत, काही देशी आहेत. तर ह्या लँडस्केपला एक अधिक चांगला आकर्षक व्हावं म्हणून आपण पामच्या काही व्हरायटीज लावल्या आहेत. जवळजवळ 9 प्रकारचे पाम लावले तिथं आपण. आणि ते वाढल्यानंतर अजून ह्याला एक लँडस्केप जंगलासारखं होऊन जाईल.
आणि डायव्हर्सिटी करतोय Diversity पण करतोय. डायव्हर्सिटीचा सगळा पाहिजे. हा मॅकआर्थर पाम म्हणून आहे अंदमान निकोबारचा, त्याच्यानंतर अरेका पाम आहे, आपला फिश टेल पाम आहे, त्याच्यानंतर फॉक्स टेल पाम आहे, परत हे काय म्हणतो अरेका पाम पण आहे, आणि फॅनटेन पाम आहे, फिश टेल पाम आहे, परत काय म्हणतो शिंदी आहे. असे 9 प्रकारचे आपण प्लांट्स घेतलेले आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व सह्याद्री देवराई यांच्या वतीनं सुंदर असा प्रोजेक्ट इथं ते हाताळत आहेत. मी शिंदे साहेबांना म्हटलं की साहेब ह्या दोन्ही गार्डन, हे गार्डन आणि आपलं बुलवाडचं एक गार्डन असेल, हे दोन्ही गार्डन आपल्याला डेव्हलप करता येतील. कारण तिथं फॉरेस्टमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये 2च गार्डन दिल्या गेल्या केंद्र शासनानं, त्यामध्ये ती गार्डन आहे. त्याला 7.5 कोटी दिले, त्यातले 2 कोटी आले पण तिथं खर्च पण झाले तर 2 कोटी, पण परत त्याला मेंटेनन्स करायला पाहिजे, व्यवस्थित करायला पाहिजे, ते काय झालं नाही. फॉरेस्टवाल्याकडे होतं ते, आणि त्यानंतर ते तसंच पडलं. आता हे आपण सुरुवात केली, म्हणजे सुरुवात केल्यानंतर निश्चित ह्याला आपल्याला चांगलं बनवायची व्यवस्था आहे. एक दिवस इथं असा होता की मी 2 वेळा कत्तलखाना बंद पाडला, कारण कत्तलखाना बंद काढला की त्याचं वेस्ट होतं. ते वेस्ट कुठे टाकायचे, कसे करायचे, काय करायचे. एवढी कुत्री तिथं यायची, ते कुत्री एवढी मांजळले, म्हणजे एवढी पिसळलेली की ती माणसांना लचके तोडायला लागली. त्यामुळे त्याची व्यवस्था चांगली होणं महत्त्वाचं होतं. पण आज जर आपण आत आलो, म्हणजे त्यावेळी आत येणं उचितच नव्हतं. तुम्ही कानाला नाकाला किती बांधलं असतं तर तुम्हाला ते जाणं उचित नव्हतं. पण आज परिस्थिती की आपण सरळ मनाने आपण आतमध्ये आलो हे कार्यक्रम मिळताना, आणि हे करत असताना हे सुंदर असं एक वातावरण इथं तयार होईल. त्या दृष्टिकोनातून मी शिंदे साहेबांना म्हटलं की आपण निश्चितच पैसा उपलब्ध कसा करायचा, कुठून करायचा, काय करायचा, त्या मार्गदर्शनाखाली तोही उपलब्ध होईल. पण निश्चितच ह्याला तातडीनं, ह्याला वेळ न घालवता, थोडी जवळ 50-52 एकर जमीन आहे, एवढं जर डेव्हलपमेंट झालं तर इथलं एक चांगलं वातावरण तयार होईल. त्या दृष्टिकोनातून ते आपल्याला करायचं आहे. तसेच आपली बोलवाडची गार्डन आपल्याला तयार करायची आहे. त्या दृष्टिकोनातून ह्या गार्डन झाडं म्हणलं, आता मला सांगितलं की झाडामध्ये राहिलं तुम्ही तर तुमचं आयुष्य वाढेल, हे निश्चित आहे. झाडं इतकं जगात कोण मोठंच नाही. जे आईनंतर, आई आधी जन्म देते आणि त्यानंतर झाड असतं. बाकी सगळ्या मनाचा खेळच आहे, मोठा किती, छोटा किती, पद किती, हाव करून त्याव करतो. याच्या आयुष्यात काय होत नाही, टिकतात ती झाडं, टिकतात. 7 पिढ्यांना करून उरतात ती झाडं असतात. त्यामुळे झाडावर आपलं प्रेम आहे. सह्याद्री देवराईत आमच्या इथं आता सांगलीजवळील आग्रणी दुळगाव देवराई झालेले, त्याचे लोक इथं आलेत. 4-5 वर्षात तिथे 20,000पर्यंत झाडं झाली. दानवळी व कोल्हापूर आहे. दानवळीच्या मुलांनी 5 एकरमध्ये इतकं चांगलं काम केलंय. त्याच्या बाजूला 100 एकर जागा पडून आहे, 125 एकर उजाड माळरान आहे. पण शासनाच्याकडून पुढचे 5 एकर 10 एकर मिळत नाहीत झाडं लावायला. हे तर लावत नाहीतच, पण मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतोय गेले 5 वर्ष. परंतु म्हणे तिथं कुठलं तरी पुनर्वसित लोक येणार आहे, कोणतरी पुनर्वसित करणारे लोक त्याला डिस्टर्ब करतात, नको म्हणतायत. पण झाडं लावायला सुद्धा लोकांना प्रॉब्लेम आहे, शासनाला प्रॉब्लेम आहे. ही दुर्दैवाची गोष्ट मला इथं परत परत नमूद करायची वाटते. अर्जुनी नरसिंह देवराई कोल्हापूरला आहे. सिद्धनेरली देवराई आहे. सिद्धनेरलीमध्ये रस्त्याच्या कडेनं आणि पाणंद रस्ते जे आहेत, शेतीतले रस्ते आहेत, त्याच्या बाजूला इतकी सुंदर झाडं लावली. एक नवीन पायंडा त्यांनी पाडलेला आहे. वसंतगडला कराडला एक देवराई झालेली आहे. वनमित्र देवराई कर्नूल कोल्हापूर आहे. असे इकडचे सगळे आलेले आहेत. त्या सगळ्या आमच्या सह्याद्री देवराईच्या लोकांचं अभिनंदन. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अशा गोष्टींचा विचार करावा, जिथं कुठं मोकळ्या जागा असतील. फॉरेस्टच्या प्रमुखांनी, RFO, CCF या लोकांनी असा विचार करावा की आपण एकत्रितपणे काम करू शकतो. घेतला हातात हातात तू हात, दिल तू रोपट सगळ्यांच्या हातात.
घेतला हातात हातात तू हात, दिलं तू रोपट सगळ्यांच्या हातात. देऊर साथ आता ना हटणार माग, झाड लावू जगवू त्याला जपू दिन रात. देऊर साथ आता ना हटणार माग, झाड लावू जगवू त्याला जपू दिन रात. झाडच बाप माझा झाडच आई,